दुसऱ्या पार्टमध्ये आपण येतो आहे की ठाणे महानगरपालिका मी गेली 35 वर्षे पाहतो आहे. मी सेवेमध्ये असतानाही पाहतो आहे आणि कॉलेज युवक असतानाही पाहतो आहे आणि नगरपरिषद, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका असतानाही ठाणे महानगरपालिका पाहतो, जी ठाणे महानगरपालिकेचे नाव दिवंगत चांगो शिंदे कामगार नेता युनियन लीडर यांच्या घराण्याशी जुळलेले आहे. कारण आम्ही 2-2, 3-3 नगरसेवक हे ठाणे महानगरपालिका दिले आहेत. नगरपरिषद, नगरपालिका असताना 2 नगरसेवक दिले, दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी. आणि महानगरपालिका 1982 प्रस्थापित झाली. आयुक्त सोनी चांगो शिंदे यांच्या घरी आले, चहा प्यायले, वसाहतीचा ठाण्याचा दौरा केला. आणि ज्यावेळेस 1987मध्ये पहिली महानगरपालिका निवडणूक झाली, त्यावेळेस वसंतराव डावकरे प्रभाग क्रमांक 47मधून आम्ही धुरंधर असे नेते वसंतराव डावकर यांना निवडून दिलं, जे ते ना महापौर बसण्यास पण दिवंगत कामगार चांगो शिंदे यांचा हातभार आहे. आणि विधान परिषदेत जाईपर्यंत 25 वर्ष त्यांचं कार्य पाहता हे अशा प्रकारे धुरंधर योगदान दिवंगत कामगार चांगो शिंदे आहे. तर ह्या धर्तीवर मला सांगू इच्छितो की येणाऱ्या 1 जून रोजी, येणाऱ्या 1 जून जो वर्किंग हार्स असेल, जो वर्किंग कार्यालय असेल, 1 जूनमध्ये सुट्टी असेल तर नाही होणार, तर 1 जून वर्किंग कार्यालय महानगरपालिकेच्या वेळामध्ये ठाणे महानगरपालिकेवर एक बेमुदत उपोषण अर्धनग्न असेल. ते त्याचे मुद्दे असे आहेत: 1, दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांच्या क्रिक रोडला नामकरण देणं. 2, नियमबाह्य प्रभारी कार्यभार ज्यांना दिले आहेत त्यांचा कार्यभार रद्द करणं. 3, 10, 20, 30 जे थकीत अंमलबजावणीचे आहेत त्याची अंमलबजावणी करणे. 4, रवींद्र शिंदे सेवेत असताना त्यांच्या पदोन्नतीची चोरी झाली, बिंदू नामावलीची चोरी झाली. आयोगाचे 2024मध्ये आयोगाच्या नोटीस आल्या, 2025मध्ये पुन्हा आयोगाची नोटीस आले आणि सक्त ताकीद असून सुद्धा अहवाल आयोगाकडे अजून अभिप्रेत गेलेला नाही. त्यामुळे या भ्रष्ट कारभाराशी जोडलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. त्यासाठी माझी सातत्याने मागणी आहे. कारण 10 वर्षातला सेवेतला फायदा माझं नुकसान झालं आहे. जरी मी सेवानिवृत्त झालो असलो तरी माझा सेवेतला फायदा तर मला मिळावा यासाठी मी भांडत आहे. आणि ते एक आहे. आणि दुसरे, चौथा मुद्दा की प्रशासन निष्क्रिय आहे. ठाणे महानगरपालिका प्रशासन निष्क्रिय आहे. संपूर्ण ठाण्यातले फुटपाथ 354 दिव्यांग गाळे कोर्टाच्या आदेशाविरुद्ध, न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध फुटपाथवर दिलेले आहेत. इंडियन रोड काँग्रेस सार्वजनिक बांधकाम नियमावलीचा अभ्यास करता ते सर्व फुटपाथ हे चालण्यासाठी आहेत, कोणी अतिक्रमण करण्यासाठी नाही किंवा कुठले बांधकाम करण्यासाठी नाही. तर हे फुटपाथवरील 354 आणि कॉफी शॉप हे लवकरात लवकर हटवून त्या प्रभाग समितीने विकास भूखंडांतर्गत त्यांचं पुनर्वसन करावं अशी मागणी आहे. कारण दिव्यांगांचं नुकसान नाही की जे शासकीय ध्येय धोरण आदेश आहेत त्या नुकसान होते, परंतु न्यायालयाचे आदेश आहेत की फुटपाथवर अतिक्रमण आणि बांधकाम होता कामा नये. हा चौथा मुद्दा. 5वा मुद्दा, ठाणे शहरात वाढलेले अतिक्रमण आणि बांधकामे एक केवळ न्यायालयाचे आदेश दिल्यानंतरच तोडणार महापालिका प्रशासनानं, की नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतरही तोडणार, का खोटे दिखावायचे आंदोलन करणारे राजकीय नेते, जे माजी नगरसेवक, त्यावेळेचे नगरसेवक आणि आता माजी नगरसेवक करणारे, रुनवाल प्लाझा, आप्पासाहेब पवार उद्यानातली बिल्डिंग मी प्लिंथ तोडली, पुन्हा 4 मजले झाले, पुन्हा ती इमारत तोडण्यासाठी विक्रांत चव्हाणांनी आंदोलन केलं. परंतु आई माता मागची 8 मजली इमारत जी अनधिकृतपणे वाढते आहे ती का तोडली नाही? तिला रंगरंगोटी झालेली ते का तोडली नाही? केवळ तीच इमारत दिसली का? आई माता मागची इमारत दिसली का तोडावे? पोखरण नंबर 1 शाळेजवळ HP गॅस गोडाऊनच्या समोर रस्त्यावरती अधिकृत अनधिकृत टॉयलेट झालेले आहेत ते काढावं. रेमंड शाळेच्या गेटसमोर मोठ्या फ्लेक्सखाली अजून एक अनधिकृत फ्लेक्स आणि अनधिकृत टॉयलेट झालेले, त्याची तक्रार मी रोडे साहेबांना जेव्हा बांधकाम चालू होतं 2025मध्ये तेव्हा केलेली आहे. ते काय कारवाई केली? तर जे अधिकारी कारवाई करणार नाहीत त्या संपूर्ण बडगा हा लोक आयुक्तांकडे उगारणार. आणि मी 1 तारखेला त्यातच म्हणून एक लाक्षवेधिक उपोषण अर्धनग्न हे महानगरपालिकेकडे होणार आहे. आणि ते पण अर्धनग्न असून बेमुदत उपोषण होणार आहे. मी उपोषणातून हटणार नाही. भले
पाऊस येवो, ऊन येवो, वारा येवो, काही हो, रवींद्र शिंदे यांनी एक धोरण जाहीर केले, ते उपोषण होणार, हे सांगू इच्छितो. त्यामुळे अशा प्रकारचं हे माझं आंदोलन आणि मुख्यतः आंदोलन राबोडी जेल मागील केविला राबोडी जेल मागील जो 12 मीटर रुंद आणि 70 मीटर लांबीचा नाला आहे, खाडीमुखाशी जातो. या खाडीमुखाशी नाल्याला रवींद्र शिंदे कार्यकालात त्यांचा अभिप्राय नसताना, कारण हा विभाग INDP अंतर्गत प्रकल्प रवींद्र शिंदेकडे होता आणि रवींद्र शिंदेचं कुठलीही मंजुरी अधिकृत न घेता परस्पर नाल्याचं काम केलं, भराव केला. 12 मीटर नाला 6 मीटर भराव करून बुजवला. त्या कार्यकालामध्ये 2021मध्ये माझ्याकडे तक्रारी आल्या आणि तक्रारी अंती मी पाहणी करण्यास गेलो असता आलेल्या मीडिया, डिजिटल मीडिया, TV मीडिया यांनी माझी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये मी संपूर्ण खरी माहिती दिली. त्यामुळे खरी माहिती दिली म्हणून महानगरपालिकेची बदनामी होते का? तर मी तर खोटं काम उजळत आणलं. परंतु हे न बघता त्यावेळेस महासभेमध्ये नगरसेवक, त्यावेळेचे नगरसेवक नजीमुल्ला यांनी आवाज उठवला, खोटी बदनामी केली म्हणून. आणि नरेश जिमस्के गोल्डन गँग, नजीमुल्ला गोल्डन गँग, संजय भोईर गोल्डन गँग यांनी टाईममध्ये माझा आवाज उठवला, रवींद्र शिंदेवर काय कारवाई केली. तर माझा कुठला गुन्हा-दोष नव्हता. ॲक्च्युली ज्यांनी मिसिंग लिंक, नाल्याला मिसिंग रस्ता धरून खोटा प्रसार दिशाभूल करून केला, खोटा प्रस्ताव मंजूर केला दिशाभूल, अशा रामदास शिंदे उपनगर अभियंता माजी प्रभारी आणि संजय कदम जो माझीवडा मानपड्याचा कार्यकारी अभियंता उतळसर प्रभाग समितीमधील कामाशी त्याचा संबंध काय आणि त्याला आदेश कसे काय वशिलाने दिले याची चौकशी झाली पाहिजे. आणि ज्या ज्या कामाशी या निगडीत लोक जोडलेली त्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि रामकृष्ण कोल्हे, दत्ता शिंदे यांनी कसे अभिप्राय दिले, माझे अधिकार असताना त्यांनी अभिप्राय कसे दिले ह्याची चौकशी धुरंधर झाली पाहिजे. आणि ते काम एक बल्क अंडर एस्टिमेट्स करताना त्या कामाचे मोजमाप न घेता बिलं काढणे हा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे हे सर्व इत्थंभूत प्रश्न येऊन लवकरात लवकर 1 जूनपूर्व संपूर्ण प्रकरणी अतिक्रमण आणि बांधकाम काढणे, जेलच्या नाल्याची चौकशी करणे, पोखरण नंबर 1 वरचे ते दोन्ही टॉयलेट हटवणे आणि मेलेल्या कर्मचाऱ्यांना 58 वर्ष सेवानुसार पूर्ण सेवा भरपाई मिळावी, अशा प्रकारचे माझे संपूर्ण निवेदनाचे आणि नियमबाह्य चार्जेस जो मिनल पालंडे आहे, किशोर गोळे आहे, जे काय यांना प्रभारी चार्ज दिलेले आहेत, अतुल कुलकर्णी पाणी खातं आहे, ज्या संपूर्ण आणि नियमित पदोन्नत्या करणं, SC ST आरक्षणातील मुद्दा जो प्रलंबित होता तो लागू झालेला आहे. तो मी तुम्हाला परिपत्रक पाठवले अतिरिक्त आयुक्त रोडे यांना व्हॉट्सअपवर. या सर्व गोष्टीचं इत्थंभूत विवरण घेता या सर्व गोष्टीसाठी 1 जून रोजी बेमुदत उपोषण अर्धनग्न महानगरपालिकेच्या गेटवर होणार आहे, एवढी त्यांनी प्रशासनाने नोंद घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र, जय हिंद, भारत. आणि ही क्रांती आणि प्रतिक्रांती, एक क्रांती आणि प्रतिक्रांती दिसते. क्रांती आणि प्रतिक्रांतीचे द्योतक म्हणजे आंदोलन हे अधिकृत आहे. क्रांती आणि प्रतिक्रांतीचे द्योतक हे आंदोलन अधिकृत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान स्मरण करतो की अशा या भ्रष्टाचारी गोष्टीचा प्रशासनाला जर पाठ घालत असेल तर प्रशासनावर अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असे. मी लोकायुक्तांकडे जाणार, मांडणार. लोकायुक्तांना झाले मग राज्यपाल आहेत, राज्यपाल झाले तर राष्ट्रपती आले. परंतु भ्रष्टाचारी सत्ताधारी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री असतील, कोणी का यांच्याकडे मी जाणार नाही. जो काही अधिकृत लोक आयुक्तांच्या कक्षेत जे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्याचा अधिकार मला आहे. ते मी लोकायुक्तांकडे जाणार, राज्यपालांकडे जाणार आणि राष्ट्रपतीकडे जाणार. एवढं सांगू. धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र.